त्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पैसे तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तुषार सिंचन योजनेचे आणि ते पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याची संपूर्ण माहिती देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। तर चला जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला इथे लाईव्ह प्रूफमध्ये माझ्या अकाउंटमध्ये पैसे पण जमा झालेले आहेत ते दाखवणार आहे। तर तुम्ही इथे मेसेजमध्ये बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही मेसेजमध्ये इथे बघू शकता मला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत बँकेकडून मेसेज आलेला आहे आणि इथे माझ्या अकाउंटमध्ये 9,984 रुपये क्रेडिट झालेले आहेत तुषार सिंचन योजनेचे आणि तुमचे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला जरा न वेळ घालवता पुढची प्रोसेस सांगतो तुम्ही कशा प्रकारे तुमचे पैसे चेक करू शकता। तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर इथे क्रोम ब्राउझर हे ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे गुगलवरती सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉग इन असं तुम्हाला इथे सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर जी फर्स्ट वेबसाईट येईल तिला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल, खाली एक छोटंसं ओकेचं बटन दिसेल, त्या ओकेच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत ओकेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वैयक्तिक शेतकरी गट आणि आधार लॉग इन हे 3 पर्याय तुम्हाला दिसत आहेत। तर तुम्हाला वैयक्तिक शेतकरीमध्ये क्लिक राहू द्यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकून घ्यायचा आहे। मी इथे माझा फार्मर आय डी टाकलेला आहे। नंतर तुम्हाला OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। काही वेळ प्रोसेसिंग होईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचा आहे। मी ते OTP टाकल्यानंतर OTP तपासा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। काही वेळ प्रोसेसिंग होऊन तुम्हाला असा एक पॉपअप येईल, त्यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला बघा, इथे तुम्हाला घटक इतिहास पहा म्हणून एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असे काही पर्याय दिसतील, लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज, निधी वितरण आणि नाकारलेले अर्ज हे 4 पर्याय तुम्हाला दिसतील। त्यापैकी तुम्हाला इथे निधी वितरण या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। निधी वितरण पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो अर्ज आहे तुषार सिंचनासाठी ज्याची पूर्वसमिती पण आलेली होती तो अर्ज तुम्हाला इथे पाहायला भेटतो। इथे तुम्हाला छाननी स्थिती म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यामध्ये बघा इथे पेमेंट इन प्रोसेसमध्ये दाखवत आहे। म्हणजे तुमचं जर पेमेंट इन प्रोसेसमध्ये दाखवत असेल तर जेव्हा पण या खात्यामध्ये कृषी खात्यामध्ये फंड येईल तेव्हा तुमचे पैसे आपोआप पडून जातील, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। दुसरं कोणता जर एरर येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, मी त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेल। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करा। धन्यवाद।